गाईज बघू शकता सिंहगड नॉट इझी. थोडा वेळ इथं विश्राम करू आपण. कोणाचं घर आहे काय माहिती, बंद आहे. मनू या इकडं. मनू कम. चला आता रस्ता चांगला आहे. ये लवकर. चालली का मला सोडून? मला सोडून चालले सगळे. बाय बाय. या दोघं बहीण भावाला इथे जंगलातच सोडून देते मी आता. आपण चल रिटर्न बेटा. मनू इकडे बघ. मनू इकडे बघ. हाय माझ्याकडे बघ ना. हाय. आमची स्टार्टिंगच होती तरी आम्हाला एवढं थकल्यासारखं होत होतं. पुढे तर तुम्ही बघाच खूप मोठा असं पहाड आहे, खूप दगड आणि खूप उंचावर असं जावं लागतं. आम्हाला बिलकुल माहीत नव्हतं पुढे कसा रस्ता असणार आहे काय. आम्ही फक्त चालत जायचो आणि जसं जसं पुढे जायचं ना तसं रस्ता अजून कठीण व्हायचा. जाय जाय वर चढ. खाली हात लावून चढ. व्हेरी गुड पिल्लू. कशी कामं करती मला. तू गुडगलाय. जा की वर बाबांजवळ. खराब झाले चालतात हात. चढ वर. मनू हाय कर. बाय बाय. ओ बाय बाय करते. मनस्वी तर विदाऊट चप्पलचीच चालायला लागली. ओ पोरगी मनस्वी काडी घेऊन बुढीबाई सारखी चालू राहिली. चल की फास्ट. वरती जाऊन आले का? ही वरती जाऊन आले का तुम्ही? इकडून सोपा आहे की इकडून? इकडून लय खड्डे येत खाली. तिकडे नाही इकडे रोड आहे. अरे इथे जायचं खाली. हे वरती जाऊन परत आलेले लोक आम्हाला सांगायचे की कुठनं जायचं काय जायचं ते. ॲक्च्युली दुसऱ्या साईडने आपण दुसरा पण रस्ता आहे ज्याने गाडी जाऊ शकते. असा पण एक रोड आहे वर जायला, गडावर जायला. पण तो सध्या तिथं काम चालू होतं JCB वगैरे, त्यामुळे तिथून गाड्या जात नव्हत्या. म्हणून मग आम्ही पायवाटीने जायला लागलो. तिथून वर आलेलं आहे मी असं. ही वाट दिसते तशी नाही आहे, म्हणजे खूप खडतर अशी वाट आहे. तुम्ही बघू शकता. ही व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही आहे की किती कठीण आहे, पण ती रिअलमध्ये जर बघितलं ना खूप उंचावर असं जावं लागते. आणि तो पहाड इतका उंच आहे ना, असं वाटते 2 घंटे झाले तरी असं वाटते कधी येणार. आणि जशी वाट कठीण होते ना, मला भीती वाटते की मनस्वीला कशाला आणलंय आणि कसं न्यायचं हिला. पण ती का मुलगी खूपच भारी आहे बाबा. बिलकुल गिवअप करत नाही आहे आणि खूप आनंदाने ती चालत आहे पुढे. ही वापस येणारी मंडळी तिची खूप तारीफ करत होती. म्हणत होती बाप रे एवढी छोटी मुलगी असून कशी चढत आहे. मला पण तिचं खूप कौतुक वाटत होतं. आईस्क्रीम साठी काही करेल. तुम्ही बघू शकता सगळे तिचे खूप कौतुक करत होते. 3 वर्षाची मुलगी आहे ती आणि सिंहगड चढत आहे. मनू थकली नाही बेटा. मनू थकली नाही. माय गॉड मनूचे बाबा थकले पण मनस्वी काय थकायचं नाव घेत नाहीये. मनस्वी नाही का तू थकली नाही. एक आणि सुंदर फ्लावर सापडले. व्हाईट फ्लावर. पडलं ते पण. तुला पाहिजे फ्लावर? घेतलं तरी घेतलंय पाहू दे. वाव. या वाटेने आपल्याला काही अशी हेल्प नाही आहे. स्वतःच्या रिस्कवर जायचं आहे.
आणि समोर जो माणूस दिसतोय ना त्याने अर्ध्या मधातच गिवअप केला होता. तो म्हणत होता मी वापस जाणार आहे. तर त्या दादाचे मित्र बोलले ही छोटी मुलगी चढते तर तुला काय होतंय रे चढायला. तेव्हा कुठं तो चढायला लागलाय. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर गाठलंय, आता थोडंच बाकी आहे. थोडं म्हटलं तरी थोडं लांबच दिसतंय ते. हे बघा हे जे टावर दिसतंय ना तिथपर्यंत जायचं आहे. तिथं आहे तो गड. मनस्वीच्या बाबाचा काही पत्ताच नाही आहे. मागे राहिले थकले पट्टे. कुठं राहिले काय माहिती. कुकडून आले तुम्ही? कसं काय आलं बरं? हे शॉर्टकट नाही आले वाटते इकडून. शॉर्टकट गंजमी कावा. आम्हाला वाटलं खाली खाली बसली होती प्यारी बहना. कमान श्रेया. पावसाळ्यात कसलं भारी वाटत असेल नाही तर. त्या काळात कसे गेले असतील लोक आणि कसे गड जिंकले असतील. खरंच खूप छान वाटतं इथं येऊन. दोन्ही साईडला ना खूप असं दाट घनदाट असं जंगल आहे. खाली बघितलं ना तर मला चक्कर यायची अक्षरशः. अजून अर्धा घंटा टाईम आहे. आलो बाबा एकदाच. 3-3.5 घंटे लागले आम्हाला. हे बघा हा जो रोड दिसतोय ना मागे हा इथून आपण गाडीने जाऊ शकतो. फायनली पोहोचलोय. हा पहिला दरवाजा आहे. दोन्ही साईडने भक्कम असे बुरुज आहेत आणि मध्ये असा सुंदर दरवाजा आहे. वर छान कमानी सुद्धा आहेत. स्पीड बघा या मुलीची स्पीड बघा. एवढा पुरा गड चढून आली ना तरी दमली नाही. बघा स्पीड उत्साह बघा. आणि शिवाजी महाराज की जय नारे पण बोलतील. आम्ही इथे थांबून थोडा फोटोशूट केला. नंतर पुढे गेलो. मनस्वी सगळ्यात पुढे आहे आणि आम्ही सगळ्यात मागे. अगं तिकडं नाही का रॉंग आहे. इकडे चल. इकडे चल. तिकडं कोणीच नाही आहे. इकडे जा लागते. हा कोणता दरवाजा आहे श्रेया? कल्याण. हा कोणता आहे? पैसे पायऱ्या असते तर पटपट आलीस ती म्हणून. म्हणून हळू हळू सटकशील पाय. अगं तू थकली नाही का बाई एवढ्या खालून चढता आली. इकडे पण एक दरवाजा आहे. हा दुसरा दरवाजा आहे. हा एक आहे या खाली. मनस्वी आणि ह्या दोघी काय ऐकत नाही बाबा. दुसऱ्या दरवाजातून आज जात आहे. तुम्ही बघू शकता किती छान बांधकाम केलेलं आहे आणि इतके वर्ष झाले तरी अजून सुद्धा किती मजबूत आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. संध्याकाळ झालेली आहे. 1-2 दरवाजे झालेले आहे. आता तिसरा दरवाजा लागलाय. खूप मोठा आणि प्रशस्त असा गड आहे. सह्याद्रीच्या कड्यावरती आहे. हा तोफखाना जे आहे ही घोड्यांची पागा म्हणजे आपण सध्या त्याला तबेला म्हणतो. तिथे घोडे बांधायचे, त्यांना खाणं पिणं वगैरे सगळं करायचे. हे बघा इकडं साईडला तर खूप अंधार दिसतोय. आतमध्ये आम्ही गेलो नाही. तिथे पाणी साचलंय आतमध्ये. तिथं घोड्यांना बांधायचे. छोटंसं रेस्टॉरंट आहे पण व्ह्यू खूप भारी आहे. नैसर्गिक सुंदरता. ब्युटिफुल सनसेट. इकडे तोफखाना आहे. त्यामध्ये दारुगोळा जमा केला जायचा. तुम्ही बघू शकता. आणि आपण आता जात आहे तानाजी गडाकडे. इतकी छान अनुभूती येते ना इथं वर आल्यावर. गडावर गेल्यावर खूपच छान वाटते. खूप अभिमान वाटतो. पुढे तुम्ही बघू शकता इथं तोफ ठेवली आहे. शिवकालीन प्राचीन तोफ. शिवाजी महाराजांच्या काळातील ही खरीखुरी तोफ आहे. हे बघा सिंहगड म्हणजे कोंढाणा. या गडाला आधी कोंढाणा म्हणत होते. या गडाजवळच राजगड हा किल्ला आहे. इकडं आहे कोंढाणेश्वर मंदिर. हे बघा
या रस्त्याने जावं लागतं इकडे. आपण इकडे तानाजी कडा आणि तानाजींची समाधी आणि त्यांचं स्मारक इकडे जात आहे. हे बघा, इथं आतमध्ये जावं लागतं. तुम्हाला दाखवते, इथे थोडी माहिती दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, तानाजी शिवाजी महाराजांना म्हणतायत की आधी लगीन कोंढाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं. इथे धारातीर्थी पडलेले तानाजी दाखवलेले आहे आणि इथे मावळे दाखवलेले आहे. त्या काळातील लढाई, तेव्हाच्या युद्धाचं छान चित्रीकरण येथे केलेलं आहे. हे सगळे मावळे, त्यांच्या हातात वेगवेगळे हत्यारं. हे बघा, हे ते समोर 2 तलवारी घेऊन उभे. अवघे 500 मावळे सोबत घेऊन मुघलांचा किल्लेदार उदयभान राठोड यांचा पराभव करत त्यांनी किल्ल्यावर भगवा फडकवला. ही बातमी जेव्हा महाराजांना समजली तेव्हा गड आला पण माझा सिंह गेला असे उद्गार साक्षात शिवाजी महाराजांनी काढले. तेव्हापासून कोंढाणा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. येथे वीर पराक्रमी तानाजी मालुसरे यांचीच स्मारक व समाधी दिसते. एक हात कापला गेला तरी ते लढत राहिले असे आपले वीर पराक्रमी मावळे. त्यांचा इतिहास जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा खूप अभिमान वाटतो. राईड आहे भैया, कुठपर्यंत आहे? तानाजी कड्यापर्यंत ही राईड होती. मनस्वीचे पप्पा आणि मनस्वीने ही राईड घेतली आणि दादाने छान माहिती दिली आम्हाला. जगाच्या अवलादून उड्या मारून जीव टाका, नाहीतर या मैदानात जीव द्या, अशा भाषेत मालुसरे म्हणाले. सूर्याजी मालुसरे तानाजी मालुसरेंचे भाऊ असे म्हणाले. आणि त्या मैदानात जसं तानाजीने मैदान काढलं तसं ते मैदान काढत निघाले. असं मैदान काढत असताना इकडं आपलं बहिर्जी नाईक होतं. बहिर्जी नाईक म्हणलं, अरे आमच्या तानाजीवर काही चालू नकोस, आमच्या म्हाताऱ्या 80 वर्षाच्या शेलार मामासोबत खेळ. आणि हा उदयभान राठोड पिसाळ्याला असा शेलार मामाकडे बघतोय, कोण राहील शेलार मामा. आणि आपल्याला शेलार मामा दानपट्टा चालवत असताना खडं खाऊन एका उडीत त्या उदयभानचा खोतळाच फाडला म्हणजे दानपट्टा असा चालू. धन्यवाद दादा. असा एका झेपत आलं तिकडून शेलार मामा, एका झेपत दानपट्टा असा हातात हलवला आणि दात खडकात असा उभा कापला इथं उदयभान राठोडला. दिपाड उदयभान राठोड त्यांनी कापून ठेवला शेलार मामाला. आणि शेलार मामान कापला तसा बहिर्जी नाईकांनी ह्या लोकांनी तिकडे खाली टोपेल लावला. तो पोती खालती, आपल्या तोपा पण खालती होत्या, टोपेल लावला आणि तो त्याची तोप पुती गडाच्या खालती, कल्याण दरवाजाच्या खालती, वरती येऊ शकत नाही तोप फुटली. त्याची लई लांबडी तोप होती. राजगडावर रेंज लावलेली त्यांनी. राजगड फोडायला चालू, जसे हे लोक वरती आले तसे त्यांनी राजगड फोडायला चालू केली. आणि मग कोणाला हातात आला, उदयभानला तोपेल लावला. उदयभान मेला तसं त्यांचं सरदार मेला. तशी ही लोक मुघल पळालीत, घाबरून पळालीत आणि जेवढी होती तिकडून मारलीत, गडावरून पळून गेलीत. आणि मग असं झाल्यानंतर महाराजांना मेसेज लगेच गेला. राजांचे टेक्स्ट मेसेज असायचे. महाराजांचा पहिला मेसेज पोहोचवणारे बहिर्जी नाईक. महाराष्ट्रात सह्याद्रीत कोणी जरी फिराकला, पक्षी जरी फिराकला, सकाळचा पक्षी रात्री वरला तरी बहिर्जी नाईक सांगायचे. हा पक्षी हा एक गणित इथं आहे. एवढं बहिर्जी नाईकांना सह्याद्रीतलं नॉलेज होतं. मोहीम आखायची म्हणजे की बहिर्जी नाईक पहिला. महाराजांचा 3रा डोळा, महाराजांना डोळे 2 पण 3रा डोळा बहिर्जी नाईक. एवढा मोठा स्वराज्य राज्य बहिर्जी नाईकांनी सगळ्या मोहिमा ऐकल्या. शाहिस्त्याची बोटं, सर्जिकल स्ट्राईक, हे सगळे मिशन बहिर्जी नाईकांनी करून आणले. कुठे राजांनी कधी निघायचं, किती टायमामध्ये रिटर्न यायचं, हे सगळं बहिर्जी नाईकांनी लाल महाराज हल्ला करून आणला. हे सगळं सिस्टम असं असताना बहिर्जी नाईकांचं लय मोठं पुढाकार आहे, पण राजाने कधी त्यांना पुढे आणलं नाही. राज्याभिषेक सोहळा एवढा मोठा झाला पण राजाच्या डोळ्यात पाणी होतं. आऊसाहेबाला दिसत होतं. राजाच्या मनात राज्याभिषेक सोहळा नव्हता. मला राज्याभिषेक सोहळा करायचा नाही. माझी जनता, माझा बाजी प्रभू गेला, माझा तानाजी मालुसरे गेला, माझे नरवीर गेले, असे हे सगळे गेले. आणि मी इथं बसतो खुर्चीवरती, यांच्यामुळे स्वराज्य प्राप्त झालं. मला या राज्य सिंहासनावर बसायला जरा सुद्धा येणार नाही. आणि तरी राजांना बसवलं गेलं आणि राज्याभिषेक सोहळा झाला, कारण ते करणं गरजेचं होतं. आणि 2 वेळा राज्याभिषेक सोहळा झाला, कारण ब्राह्मण या लोकांनी मध्ये आणलेला राजांचा राज्याभिषेक सोहळा करून देत नाही. राज्याचा राज्याभिषेक सोहळा झाला की त्या राज्याला स्वातंत्र्य भेटलं, तर राज्याच्या विरोधात कोण जाणार नाही, असं राज्याभिषेक सोहळा होता. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सगळ्यांना काय दिलं, पण माझ्या बहिर्जी नाईकाला काय देऊ शकलो नव्हतं. माझा 3रा डोळा मी सगळ्यांच्या पुढे आणू शकत नव्हतं. बहिर्जी नाईकांनी तेव्हा एका फकीराचं रूप घेतलेलं. त्या सगळी टाकाटक होती. राजा हातीवरनं साखर वाटत होता. बघितले का तुम्ही राज्याभिषेक सोहळ्यात? हातीवरनं साखर वाटत होते राजे. तर माझ्या बहिर्जी नाईकाला काय देऊ शकलो नाही. महाराजांच्या डोळ्यात अश्रू होतं. महाराज सहज बसले होते खुर्चीवरती. हातीवरनं साखर वाटतात. तर तो इंग्रज वकील बघितला असेल तुम्ही, राज्याभिषेक सोहळ्यात मुजरा करते राजांना, लाल कपडे घालून आहे. वकील आहे तो वकील म्हणतो, आम्ही गुडघं फोडत रायगडावरती आलो. रायगड गेलाय तुम्ही कधी? वेळ काढून रायगडावर जायचं. राजांनी राजाने जास्तीत जास्त 10 वर्ष घालवले रायगडावरती. रायगडाचं स्ट्रक्चर बघा,
इंजिनिअरिंग बघा तिथं कसं कसं बनवून घेतलंय राजाने, सगळं तिथं सिस्टम बनवून घेतलाय. आणि हे सगळं असताना तो वकील म्हणतो राज्याभिषेक सोहळ्यात भला मोठा हत्ती होता, राजा साखर वाटत होता हत्तीवर. हे सगळं शक्य कसं काय, एवढा मोठा हत्ती माणूस वरती जाऊ शकत नाही रायगडावरती, त्या राजाने हत्ती कसा नेला. दूरदृष्टी असलेला राजा, आपला लहानपणी हत्तीची पिल्लू पाळून ठेवलेली व्यक्ती. आणि राज्याभिषेक सोहळा 15 वर्षानं झाला, तेव्हा 15 वर्षानं हत्ती बाहेर काढला. बलाढ्य हत्ती एवढा मोठा गडावर आला तरी कसा. आणि महाराजांची दूरदृष्टी होती, महाराजांनी जास्तीत जास्त लढाया नाही केल्या, पण गनिमी कावे करून असं म्हणजे फितर करून जास्त हाताला लागले नाही, पण आपलं स्वराज्य निर्माण केलं. महाराजांनी एक एक गड असे उभे केले की मुघलांना 4.5 ते 5 वर्ष लागतील माझा एक किल्ला जिंकायला, असा सिस्टम होता प्रत्येक किल्ल्याचा. इथे सायकल तेवढा कमी जायला. या वेळ काढून येत जावा, आपण रविवारचा असतो तानाजी कड्यावरती.